वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा भारतीय नर्सिंग क्लासमध्ये. तसेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे आकस्मिक रक्तस्रावाचे व्यवस्थापन म्हणजेच मॅनेजमेंट कशा प्रकारे करता येईल त्याच्यामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले त्याचे चिन्ह लक्षणे, मागच्या व्हिडिओमध्ये बघितले आपण आकस्मिक रक्तस्रावाची व्याख्या, त्याच्यामध्ये त्याची कारणे कोणते आणि नेक्स्ट त्याचे टाईप्स. आता टाईप्स त्याचे प्रकार म्हणजे दिसणारा रिव्हील्ड आणि गुप्त, न दिसणारा कन्सिल्ड, मिश्र व मिक्स रक्तस्राव, असे 3 प्रकार त्याचे पाहिले. नेक्स्ट होतं त्याचं दिसणारा रक्तस्राव व मिश्र रक्तस्राव यामधील फरक स्पष्ट करा. आणि त्याच्यानंतर होती चिन्ह लक्षणे. आणि आता बघणार आहे आपण आकस्मिक रक्तस्रावाचे मॅनेजमेंट. सर्वप्रथम तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळावी. आणि आपले जे काही मराठी मित्रमैत्रिणी असतील किंवा आपले जे काही मराठी स्टुडंट ANM JNM आणि JNM सेकंड इयर थर्ड इयर, त्यांना मराठी हँडरायटिंग नोट्स प्रोव्हाइड करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून इतरांना पण नोट्स अवेलेबल झाल्या पाहिजेत. आणि चॅनलला सबस्क्राईब करून, लाईक करून, कमेंट करा. आणि व्हिडिओमध्ये कशा प्रकारची इम्प्रूव्हमेंट हवी आहे ते पण सांगा, जेणेकरून मला पण कळेल. आणि अक्षर थोडं गडबडमध्ये लिहिलेलं आहे, त्याच्यामुळे समजून घ्यावे. तसेच सुरू करूया व्हिडिओला. आकस्मिक रक्तस्रावाचे व्यवस्थापन म्हणजेच मॅनेजमेंट. रोगी जर घरी असेल तर प्लॅसेंटा प्रिव्हिया प्रमाणे सर्व काळजी घेऊन ताबडतोब दवाखान्यामध्ये हलवावे. जर पेशंट जर घरी असल्यास प्लॅसेंटा प्रिव्हियासारखेच त्याच्याप्रमाणे काळजी घेऊन त्या पेशंटला लवकरात लवकर दवाखान्यामध्ये हलवावे. नेक्स्ट आहे रक्तस्राव दिसणारा असेल तर. आता जर याच्यामध्ये रक्तस्राव दिसणारा असेल तर मॅनेजमेंट कशा प्रकारे करू, तर कारण शोधून काढून त्यानुसार औषध उपचार करावे. रक्तस्रावाच्या प्रमाणेच निरीक्षण करावे. गरोदरपणाचा काळ व गर्भाची अवस्था पाहावी. आता गरोदरपणाचा काळ हा किती आठवड्याचा आहे आणि गरोदरपणाची अवस्था पाहावी. प्रसूतीची सुरुवात झालेली आहे किंवा नाही हे पाहावे. जर प्रसूतीची सुरुवात झालेली आहे का नाही हे पाहावे. नंतर रक्त तपासणीसाठी घ्यावे. हिमोग्लोबिन, प्रोटॉन 6 लेवल पाहावी. ग्रुपिंग व क्रॉस मॅचिंग करून रक्ताची जुळणी ठेवावे. आता ग्रुपिंग व क्रॉस मॅचिंगची जुळणी करून रक्ताची जुळणी ठेवावी. लघवीचे अल्युमिनियम करिता तपासणी करावी. 5% ड्रिक्स्ट्रोज निलेतून ताबडतोब सुरू ठेवावे. प्रसव वेदना सुरू असतील तर प्रसूतीमध्येच प्रगती व्हावी. जर प्रसव वेदना सुरू असतील तर प्रसूतीमध्येच प्रगती व्हावी. हळूवारपणे मेम्ब्रेन रप्चर करावे. हळूवारपणे मेम्ब्रेन हे रप्चर करावे व त्यामुळे प्रसूतीमध्ये प्रगती होते. गर्भाशयाची आकुंचन शक्ती वाढते. आणि आकुंचनामुळे गर्भ आणि गर्भाशयाची भीत यामध्ये प्लॅसेंटा आळला जाऊन सुटलेला प्लॅसेंटामधून होणारा रक्तस्राव नियंत्रण होतो. आता गर्भाशयाचे जर मोठ्याप्रमाणे आकुंचन झाल्यामुळे गर्भाशय आणि गर्भाशयाची जी काही भीत असते यामध्ये प्लॅसेंटा अडकलेला असतो आणि त्याच्यामुळे सुटलेला प्लॅसेंटामधून होणारा जो काही रक्तस्राव असतो तो नियंत्रण पावते. आणि ऑक्सिडेशन ड्रीप लावावे. नंतर ऑक्सिडेशन ड्रीप सुरू ठेवावा पेशंटला. जर रोगी प्रसूतीमध्ये नसेल
आणि गरोदरपणाचा काळ 28 आठवड्यापेक्षा जास्त असेल तर वरील पद्धती प्रसूती घडवून आणतात. आता जर रोगी प्रसूतीमध्ये नसेल आणि गरोदरपणाच्या 38 आठवड्यापेक्षा जास्त असेल तर वरील सर्व पद्धती घडवून आणाव्यात. जर प्रसूतीमध्ये नसेल आणि गरोदरपणाचा काळ हा 38 आठवड्यापेक्षा कमी असेल तर इंडक्शन ऑफ लेबर करतात. त्यासाठी प्रथम मेम्ब्रेन रप्चर करून ऑक्सिटोसिन ड्रिप लावून प्रसूती घडवून आणतात. आता गर्भाशयाच्या जीवितास धोका काय असल्यास? गर्भाशयाच्या जीवितास धोका असल्यास, रक्तस्राव नियंत्रण नसल्यास, विपरीत परिणामांची शक्यता आढळल्यास सरळ सिझेरियन सेक्शनसाठी न्यावे. आता गर्भाशयाच्या जीवितास धोका असल्यास काय करावे? विपरीत परिणामाची शक्यता आढळल्यास सरळ सिझेरियन सेक्शन या शस्त्रक्रियेचा निर्णय घेतात. नंतर मिश्र स्वरूपाचा रक्तस्राव. आता याच्यामध्ये मिश्र स्वरूपाचा रक्तस्राव त्याची मॅनेजमेंट वरीलप्रमाणेच आपण जे मागच्या व्हिडिओमध्ये याच्या आधीच्या टॉपिकमध्ये बघितलं दिसणारा रक्तस्रावामध्ये, याच्यामध्ये जे काही हे वरीलप्रमाणे कारणे आहेत किंवा मॅनेजमेंट अशा प्रकारेच याचीसुद्धा मिश्र रक्तस्रावाची सुद्धा अशा प्रकारेच मॅनेजमेंट करता येईल. आता वरीलप्रमाणे ताबडतोब ॲडमिट करून उपचार करावेत. सर्वात आधी पेशंटला हे ताबडतोब ॲडमिट करून उपचार करावे. नंतर इंजेक्शनमार्फत 15 ml इंट्रामस्क्युलर देऊन रोगास झोपून ठेवावे. नंतर काय करावे तर इंजेक्शन हे 15 ml इंट्रामस्क्युलर देऊन रोगास झोपून ठेवावे. रक्ताच्या संक्रमणाची जुळणी होईपर्यंत रोगी शॉकमध्ये जाऊ नये म्हणून गेला असल्यास त्यामधून बाहेर यावा म्हणून निलेतून 5% डिक्स्ट्रोज तातडीने सुरू ठेवावे. BP दर तासाने पाहून नोंद ठेवावी. BP ही दर तासाने पाहून नोंद ठेवावी. तातडीने रक्ताचे संक्रमण सुरू ठेवावे. ब्लड हे ट्रान्समिशन तातडीने सुरू ठेवावे. इनटेक आउटपुट चार्ट ठेवावा. पेशंटचा इनटेक आणि आउटपुट चार्ट तयार ठेवावा. आर्टिफिशियल रप्चर ऑफ मेम्ब्रेन करून ऑक्सिटोसिन ड्रिप लावतात. आता आर्टिफिशियल रप्चर करून मेम्ब्रेन ऑक्सिटोसिन ड्रिप लावतात आणि जनन मार्गाने प्रसूती घडवून आणतात. बहुधा मृत गर्भ असतो म्हणून जनन मार्गाने प्रसूती करतात. आता बऱ्याचशा वेळा काय होत आहे तर गर्भ हा मृत असतो, त्याच्यामुळे जनन मार्गाने प्रसूती घडवून आणतात. याच्यामध्ये सिझेरियन सेक्शन ही शस्त्रक्रिया टाळतात. जर लवकर पेशंटला आणला गेला तर रक्तस्राव कमी आणि गर्भ चांगला असतो. जर लवकर पेशंट ॲडमिट केला हॉस्पिटलमध्ये तर रोगी हा चांगला आणि बाळसुद्धा चांगला आणि रक्तस्रावसुद्धा कमी असतो. त्या रीतीने राहिल्यास अशा रीतीने जर गर्भ चांगल्या रीतीने राहिल्यास तर अशी शक्यता असल्याशिवाय आणि सर्व्हिक्स हे जननमार्ग प्रसूती घडविण्यास योग्य नसल्यास सिझेरियन सेक्शन निर्णय घेतात. जर अशी परिस्थिती असल्यास, जर समजा पेशंटला लवकर आणल्यास किंवा रक्तस्रावाचे ही प्रमाण कमी असल्यास व गर्भ चांगल्या रीतीने राहिल्यास तर अशी शक्यता असल्याशिवाय आणि सर्व्हिक्सचे जननमार्ग प्रसूती घडविण्यास योग्य नसल्यास, काय म्हणतात इथं, जर जनन मार्गाने प्रसूती घडून येत नसल्यास तर त्या ठिकाणी सिझेरियन सेक्शनचा निर्णय घेतात. तर अशा प्रकारे आकस्मिक रक्तस्रावाची मॅनेजमेंट या ठिकाणी संपलेली आहे. आता या ठिकाणी आपलं प्रसवपूर्व रक्तस्राव हे इथं संपलेलं आहे प्रकरण. तसेच व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा आणि भरपूर शेअर करा. तसेच भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत बाय.